प्रीती घंटाकडे आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली। यावेळी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि उपलब्ध कागदपत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली। हा विषय एमपीएससी आयोगाच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित कागदपत्र आयोगाकडे सोपवण्यात येणार असून आयोगाकडून योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। E20 इंधनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथित बदनामीकारक आणि डीप फेम कंटेंट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। गडकरी यांना मेटा, गुगल आणि एक्स विरोधात दिवाणी दावा दाखल करण्याची मुभा न्यायालयाने दिल्याची माहिती आहे। दरम्यान सोशल मीडियावर E20 जनता पार्टी नावाचा नागरिक गटही चर्चेत आला असून E20 पेट्रोल सोबत 100% शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून द्यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी योग्य इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळावं अशी मागणीही या गटाकडून करण्यात येत आहे। जातीमध्ये ABCD उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपाई आठवले गटाच्या वतीने आज राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला। वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून उपवर्गीकरण लागू करण्याच्या निर्णयाला आंदोलकांनी विरोध दर्शवलाय। सरकारने विरोध पत्करून उपवर्गीकरण लागू केल्यास रिपाई आठवले गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। विलिनीकरणासंदर्भात रामदास आठवले गटाचा भव्य मोर्चा ह्या ठिकाणी आता निघाला होता। आपल्यासोबत आहे आरपीआय नेते अविनाशजी मातेकर। सर, आज भव्य मोर्चा निघाला होता, काय नेमकी मागणी होती या संदर्भात? हे आरक्षण वर्गीकरण विरोधी हा महामोर्चा आहे। हा महामोर्चा करायची वेळ आमच्यावरती आली ते एका गोष्टीमुळे आलेली आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रापासून ते मुंबईपासून ते महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच ज्या प्रकारे एक प्रचार चाललेला आहे, गैरप्रचार चाललेला आहे, त्यामुळं आमच्यावरती हे आंदोलन करायची वेळ आलेली आहे। आणि याला महाराष्ट्रामधून चांगला प्रतिसाद मिळतो याचा आम्हाला एक गर्व आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो की आज एवढ्या पावसामध्ये या ठिकाणी महिला मोठ्या संख्येवर आलेल्या आहेत, पुरुष मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि पावसामध्ये भिजत आज आंदोलन केलेलं आहे। ही मोठी गोष्ट आहे। आम्ही निश्चितच याच्यामध्ये आम्हाला जी एक बाजू मांडायची आमची ती बाजू सरकारसमोर मांडल्याशिवाय राहणार नाही। साहेब, ज्या प्रकारे ह्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आरपीआयचा महत्त्वाचा वाटा आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असताना देखील आंदोलन करावं लागत आहे। कुठंतरी आपले म्हणजे सरकार आपल्याला चुकतं माप देत आहे का? नाही, सरकार काय आमच्या विरोधात जाते अशातला भाग नाही आहे, परंतु आम्हाला विश्वासात न घेता सरकारनं याबाबतच्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामुळं आम्हाला आज आंदोलन करावं लागलं। एकंदरीत जर सरकारनं जर उपवर्गीकरणाचा निर्णय जर घेतला तर त्याला रिपब्लिकन पार्टी मोठ्या प्रमाणात विरोध करणार असं म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई। BHMS CCMP डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात MMC नोंदणी आजपासून सुरू होणं अपेक्षित असताना प्रक्रिया सुरू न झाल्याने डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त होतोय। नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी चिंचपोकळी येथील MMC कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं। नोंदीला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी आंदोलक डॉक्टरांकडून करण्यात येत आहे। जी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनामध्ये जी बैठक झाली होती आणि त्यासाठी जे संबंधित रजिस्ट्रार आपले डॉक्टर राकेश वाघमारे, आपले IMAचे मेंबर, आपले इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन, होमिओपॅथिक कृती समिती यांचे सदस्य आणि माड यांचे जे मेंबर्स होते ते त्या ठिकाणी बैठकीला हे उपस्थित होते। परंतु या ठिकाणी आज मी सांगणार आहे की जर MMC मध्ये BHMS CCMP डॉक्टरांना नोंदणी भेटली नाही तर डॉक्टर राकेश वाघमारे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, कारण त्यांनी हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय, त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे। कारण त्यांना थेट आदेश होते की सोमवारपासून 27 जुलैपासून
त्यांना या ठिकाणी MMC मध्ये BHMS CCMP डॉक्टरांना नोंदणी द्या, परंतु एवढं सगळं असताना आज ते या ठिकाणी हजर नाहीये. म्हणजे हे काय म्हणायचं? कोणाच्या दबावाखाली हे कामं करताय? सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते? एवढं जे पोलीस प्रशासन आहे, कोणासाठी तुम्ही लोकांनी बंदोबस्त लावलाय? आम्ही का घाबरणारी व्यक्ती नाही, आम्ही आमच्या हक्काची लढाई करतोय आणि आमचा हक्क या ठिकाणावरून आम्ही MMC ऑफिसमधले घेऊनच जाणार. तर याच्यासाठी माझी शासनाला सुद्धा विनंती आहे की डॉक्टर राकेश वाघमारे यांची तात्काळ निलंबित की हकालपट्टी करण्यात यावी. मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोनम वांगचुक हे पत्नी गीतांजली यांच्यासोबत राजघाटावर पोहोचले. दिल्लीतील राजघाटावर त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करत आदरांजली वाहिली. रुग्णालयातून डिस्चार्ज नंतर वांगचुक यांनी राजघाटावर पोहोचत महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPने सरकारवर गंभीर आरोप केलेत. आंदोलन मागे घेताना सरकारने आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारसह भाजप किंवा NDA शासित राज्यांमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्याचा दावा CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केलाय. सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत आंदोलकांना लक्ष्य करू नये आणि त्यांच्यावरील कारवाई थांबवावी अशी मागणी CJP कडून करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील मंदीची स्थिती आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,44,650 रुपयांवर पोहोचलाय. तर चांदीचा भाव प्रति किलो जवळपास 2,23,982 रुपये असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरातील या वाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवरही होताना दिसत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.